नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण विसरवाडी विभागात ताराचंद मानकू कुंभार यांच्या शेतात आलो आहे. आमचे मित्र किरण भाऊ माझ्यासोबत आहे, त्यांचा मुलगा. तर आपण म्हणतो की कुंभाराने मातीला आकार देण्यासाठी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे आहेत ऊस विकास अधिकारी द्वारकाधीश साखर कारखाना श्रीमान गांगुर्डे साहेब यांनी हा व्हिडिओ पाठवला आहे. विसरवाडी परिसरातील शेतकऱ्यांना शेतात भेटी दिल्या आणि त्यांनी संपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. तेव्हा हा व्हिडिओ जरूर पहा, पूर्ण पहा आणि काही आपल्या समस्या असतील तर कमेंट करा, कारण हे साहेब सर्व कमेंट्स वाचणार आहेत आणि आपल्या समस्या काय आहेत त्या साहेबांना कमेंटद्वारे जरूर कळवा. अनिल गावित ओम यूट्यूब चॅनलवर आपण हा व्हिडिओ टाकत असून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला जरूर मदत करा. शेतकरी मित्रांनो, चला तर पाहूया संपूर्ण व्हिडिओ. शेतकरी मित्रांनो, नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण विसरवाडी विभागात ताराचंद मानकू कुंभार यांच्या शेतात आलो आहे. आमचे मित्र किरण भाऊ माझ्यासोबत आहे, त्यांचा मुलगा. तर आपण म्हणतो की कुंभाराने मातीला आकार देण्यासाठी एक चांगली वस्तू त्या मातीपासून बनवू शकतात. तसंच आज त्यांच्या शेतात येऊन एक प्रचिती आली की मातीपासून ती शेतीही चांगल्या प्रकारे करू शकतात. ऊसाची शेती कशी करावी याचं उत्तम उदाहरण तुम्हाला इथं बघायला मिळेल. त्यांनी ऊसामध्ये अतिशय सुंदर प्रकारे आंतरपिकं घेतली आहेत. भुईमुग घेतला आहे, हरभरा घेतला आहे. अशा उत्तम पद्धतीने शेती करणारे आमचे किरण भाऊ. तर तुम्ही हा प्लॉट बघू शकता. खूप सुंदर प्लॉट इथं त्यांनी बनवलेलं आहे. ड्रीपच्या साह्याने वरच्या वरंब्यावर त्यांनी एक टोकन पद्धतीने हरभऱ्याची लागण केली आहे आणि काही ठिकाणी त्यांनी टोकन पद्धतीने भुईमुगाची लागवड केली आहे. तर शेतकरी मित्रांना, जे शेतकरी म्हणता ऊस पीक हे पुरवडत नाही, तर अशा पद्धतीने जर ऊस पीक केलं तर शेती नक्कीच आपल्याला पुरवडेल. तर या व्हिडिओच्या माध्यमातून हीच विनंती की जोडओळ पद्धत, पट्टा पद्धत किंवा सिंगल सरी काढून 5 फुटाची सरी काढून मधल्या बेडवर जर तुम्ही अशा पद्धतीने पीक घेतलं तर नक्कीच आपल्या उत्पन्नावर याचा प्रभाव दिसेल. आणि अशा पद्धतीने जर शेती केली तर नक्कीच आपल्याला शेतीतनं एक मोठा धनलाभ होईल. तर सर्वांना आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून भाऊंचे खरेच आभार की त्यांनी एक खूप चांगला प्लॉट इथं केलेला आहे. त्यांचं ऊसाचंही पीक अतिशय उत्तम राहतं. एकरी 80 ते 85 टनापर्यंत ते उत्पन्न घेतात. 2 पिकं त्याच्यात ॲड करून सुद्धा त्यांना 80 टन उत्पन्न मिळतं. तर हा प्लॉट सहज आज चांगला प्लॉट वाटला म्हणून तुमच्या सगळ्यांना बघण्यात यावा म्हणून हा प्लॉट मी तुमच्यासाठी टाकत आहे. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला जरूर मदत करा. जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना याची मदत होईल.